नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्ट मध्ये. तर उद्या 15 नोव्हेंबर आपण त्याचं ट्रेड अनालिसिस करणार आहोत की उद्या कशा प्रकारे मार्केट वर्क करू शकतं. तर फर्स्ट आपण निफ्टीवर डिस्कस करू. तर काल बघा आपण एक डिस्कशन असं केलं होतं की एक मार्केटनी चांगला मोमेंटम दिला होता, राईट. सो मोमेंटम दिल्यानंतरला मार्केट समवट काय करेल, इनसाइड कॅन्डल बनण्याचे चान्सेस आहे, राईट. तर मार्केटने इनसाइड कॅन्डल तर नाही बनवलेली, पण महत्वाचं तुम्ही इथं जर बघू शकता तर मार्केटने काय केलेलं आहे, एक समवॉट डोजी टाइप कॅन्डल बनवलेली, राईट. त्याला इन्व्हर्टेड हॅमर, इन्व्हर्टेड पिन बार पण आपण म्हणू शकतो. ओके. सो हे महत्वाचं अनालिसिस असतं की उद्या मार्केट कसं असू शकेल. हे लक्षात आलं का? कारण ऑलरेडी मार्केटने काय दिलंय, चांगला मूव दिलेला आहे, बॅक टू बॅक तुम्हाला रेड कॅन्डल दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला कालचं जर तुम्ही अनालिसिस बघितलं असेल तर त्यामध्ये सांगितलं होतं मी की ऑलरेडी मार्केटने 5 दिवस तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसे दिलेले. तर 5 दिवसाचा जो पैसा आहे तो एका दिवसात घालवण्यात अर्थ नाही. तर त्यासाठी महत्वाचं काय होतं तुम्हाला, की कुठंतरी थांबणं गरजेचं होतं. त्यामुळे तुम्ही जर आज टेलिग्राम चॅनलमध्ये जरी बघितलं असेल तर मी फक्त 12 पॉईंट्स मिळाले, राईट. आणि त्यानंतरला काय केलं, सिस्टम क्लोज केलं. तर हे तुम्हाला समजायला पाहिजे की कुठं आपल्याला थांबायचं. हे जर तुम्हाला खरं समजलं तर खरं तुम्ही ट्रेडर बनशाल. आलं लक्षात? तर तुम्ही बघू शकता की आजच्या मार्केटमध्ये की कुठल्याच प्रकारचं असं एक म्हणजे सगळ्यात शांतता जी होती ती आजच्या मार्केटमध्ये होती. आणि होतं काय, की ज्या लोकांनी या 2 दिवसामध्ये इथं पैसे कमवलेले असतील ना, आज त्यांनी इथं पैसे गमवलेले बघा. खूप जणांना आज लॉस झालेले असतील ऑप्शन बाहेर. तर हे त्याचे कारण आहे. तर हे ज्यावेळेसला तुम्ही याचे रिझन्स ज्यावेळेसला याच्यावर काम करायला लागशाल त्यावेळेसला तुम्ही नक्की चांगले ट्रेडर बनणार. ठीक आहे. सो मी जे सांगत असतो त्या अनुभवाच्या बेसिसवर सांगत असतो. तर हे तुम्ही थोडस ऑब्झर्व करत चला. ठीक आहे. तर आता उद्या अनालिसिस बघा, उद्या फ्रायडे आहे. आणि एक लक्षात आलं का की बँक निफ्टीची एक्सपायरी ही मंथली झाल्यामुळं बँक निफ्टीचे प्रीमियम खूप महाग होते. त्यामुळे आता व्हॉल्यूम जरा कमी येतोय, बरोबर ना. सो आज व्हॉल्यूम कमी होण्याचा पहिला दिवस होता, आलं लक्षात. आणि दुसरा अजून एक दिवस राहील 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबरला नंतर किंवा 20 नोव्हेंबरच्या दिवशी ज्यावेळेसला ट्रेड करत त्यावेळेसला निफ्टीचा प्रीमियम हा 75 क्वांटिटीचा लॉट साईज होणार. तर प्रीमियम पण कसं असेल, 75 × असेल, आलं लक्षात. तर त्यावेळेसला पण व्हॉल्यूमचा इफेक्ट होऊ शकतो. तर हे सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की कशा प्रकारे हे काम करतं, आलं लक्षात. तर आता उद्याचा आपण अनालिसिस बघूया. सो उद्याच्या अनालिसिस साठी माझ्याकडं ही एक लेवल आहे, दॅट इज 23,500. 500 नव्हे, पण मी 500 पकडणार, कारण राऊंड नंबर पकडणार, कारण थोडंसं प्लस मायनस 10 पॉईंट हे होतच असतं, राईट. 23,500च्या खाली सुद्धा मी पुन्हा एक डाऊन ट्रेंड पकडेल. पण तुम्ही एक बघू शकता की मी कालच तुम्हाला एक सांगितलं की 23,338. आता मी हवरलीवर जर तुम्हाला दाखवलं तर इथं सांगितलं होतं की इथं हा काय अजून एक याला जागा आहे की खाली मार्केट जाऊ शकतो, राईट. तर 23,338 ही माझी नेक्स्ट लेवल असेल, राईट. 23,500 जर तोडला तर, राईट. आणि जर मार्केट यांनी हे जर काही तोडलंच नाही तर काय, तर एक सिंपल प्लॅन असेल. जर मार्केट इन बिटवीन जर ओपन झालं, राईट, ह्या दोघांच्या मध्ये, तर याच्या वरती ज्यावेळेसला निघेल त्यावेळेसला मी एक ट्रेड बाय करणार. आणि खालच्या साईडला ज्यावेळेसला 23,500 ब्रेक करेल त्यावेळेसला मी एक ट्रेड प्लॅन करणार. म्हणजे हे उद्याचं अनालिसिस, आलं लक्षात. त्यामुळं एक ट्रेड किंवा दोन ट्रेड याच्यावरती मी जास्त ट्रेड प्लॅन करत नाही. जे टेलिग्राम चॅनलला जॉईन आहे त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये शिस्त फार महत्वाची आहे. डिसिप्लिन जो फॉलो करेल त्यालाच याच्यामध्ये रिवॉर्ड मिळेल. तर हे एक साधं सरळ गणित आहे. ठीक आहे. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. त्यानंतर आता बँक निफ्टी बद्दल आपण विचार करू. तर बघा, बँक निफ्टीचं तुम्हाला आपण जास्त करून आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत नाही का, कारण 20 नोव्हेंबर नंतरला हा जो प्रकार आहे हा म्हणजे आता मंथली एक्सपायरी होते. त्यामुळं आपण निफ्टीवरच फोकस करत होतो. ठीक आहे. तर बघा, इथं मार्केटने आज एक ट्रॅप बनवला होता. ट्रॅप कसा होता की आज 14 नोव्हेंबर होतं, मार्केटने एक डीप दिली खाली, राईट. पण पुन्हा काय केलं, वरती येऊन मार्केट थांबलेलं आहे, आलं लक्षात. तर हेच मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं बँक निफ्टीच्या ह्याच्यात, जर सिम्पली जर मार्केट ह्या रेंजमध्ये आलं तर पुन्हा काय आलं, नो ट्रेडिंग झोन आहे, आलं लक्षात. तर शक्य तितकं आता बँक निफ्टी हा एक रेंजमध्ये ट्रेड करतोय, तर याची रेंज पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो.
बघा, मार्केटमध्ये हा एक सध्या ट्रायंगल इथं यांनी काय केलंय, फॉर्म केलेलं आहे. आलं लक्षात? तर ह्या ट्रायंगल सोबत आता यांनी याचं ब्रेकआउट दिलेलं आहे, राईट. पण हे सस्टेन होतं की नाही होतं हे तुम्ही फक्त चेक करा आणि त्याच्या बेसिसवर ट्रेड करा. पण एक लक्षात घ्या, ऑलरेडी जो ट्रेंड आहे हा कसा आहे, डाऊन ट्रेंड आहे. तर डाऊन ट्रेंडमध्ये ह्या गोष्टी घडतात, इथं पुल बॅक देऊन पुन्हा याच्या ज्यावेळेसला खाली जाईल. तर मी इंटरेस्टेड असेल आता ह्या लेवलवर किती येते, दॅट इज 50,000. 50,000 ही राऊंड नंबर आहे आता. 50,000 ज्यावेळेसला बँक निफ्टी ब्रेक करेल तर पुन्हा एक चांगला मोमेंटम येण्यासाठी तयार राहा. आणि दुसरी गोष्ट, की इलेक्शन पण आहे महाराष्ट्राचं, त्यावेळेसला 23 नोव्हेंबरला त्याचा रिझल्ट येणार आहे. तर त्यावेळेस पण मार्केट, त्यावेळेस पण सुद्धा महाराष्ट्राचं इलेक्शन म्हणजेच त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कोणचं येतं याच्यावर सुद्धा मार्केटवर त्याचा काय होईल, इम्पॅक्ट होऊ शकतो. आलं लक्षात? कारण किती जरी झालं तर बीएससीचं ऑफिस हे आपलं कशाचं आहे, मुंबईमध्ये आहे. तर हे लक्षात घ्या, तर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. आलं लक्षात? सो तर हे साधा तुम्ही एक, जो मी ट्रायंगल ड्रॉ केला आहे, राईट, तर ह्या ट्रायंगलवर तुम्ही ऑब्झर्व करा, ह्या पद्धती ट्रेड प्लॅन करा. आणि जर समजा जर मार्केट इथं वरती कुठं गॅपअप झालं आणि याच्यामध्येच ट्रेड करायला तर ट्रेडिंग झोन नाही येतो. आणि जर याच्या खाली जर जायला लागलं मार्केट, तर एक तुम्ही पुट साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे. आणि हे अशाच प्रकारे छोटंसं अनालिसिस करत असतो मी, जास्त काही असं भरमसाठ काही राहत नाही. का नाही ठेवत हे तुम्हाला माहिती आहे, कारण ते वर्क करत नाही, राईट. छोटंसं अनालिसिस असेल ते प्रॉपर वर्क करतं. आणि एक दुसरी गोष्ट, तुम्ही अति जास्त अनालिसिस केलं आणि उद्या जर मार्केट गॅपअप आणि गॅप डाऊन झालं तर तुमच्या अनालिसिसला काहीच उपयोग राहत नाही. आणि उद्या मार्केट गॅपअप होणार आहे की गॅप डाऊन होणार आहे हे आपल्याला सकाळी उठल्यावर समजत असतं. आलं लक्षात? तर त्यामुळं यामध्ये साधेपणा हाच चांगला आहे शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. ठीक आहे. थँक्यू.